श्री स्वामी समर्थ मित्रांनो, खूप त्रासात असाल तर महाशिवरात्रीला एक कापूर शिवपिंडीवर नक्की वहा. हा उपाय तुमचे नशीब बदलेल. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली रात्रीला जर तुम्ही शिवपिंडीवर फक्त एक साधा कापूर पूर्ण श्रद्धेने वाहिला तर तो कापूर जळताना जसा पूर्णपणे स्वतःला संपवतो आणि मागे राखही उरत नाही, तसंच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता, अडथळे, अज्ञात भीती आणि घरात साचलेली अदृश्य अशुभ ऊर्जा हळूहळू जाळून नष्ट व्हायला सुरुवात होते. आणि ही प्रक्रिया दिसत नसली तरी ती अतिशय सूक्ष्म आणि प्रभावी पद्धतीने चालू होते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर वाहिलेला कापूर म्हणजे स्वतःचा अहंकार महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म मार्ग असतो. जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवपिंडीवर कापूर वाहता, तेव्हा त्या कापुराचा सुगंध घरभर पसरतो आणि तो सुगंध फक्त हवेत नाही तर घरातील स्पंदनांमध्ये बदल घडवतो. कारण कापूर जळताना वातावरणातील सूक्ष्म जंतू आणि नकारात्मक तरंग नष्ट करण्यासाठी क्षमता ठेवतो आणि त्यामुळे घरात हलकं, प्रसन्न आणि सुरक्षित वातावरण तयार होतं. महाशिवरात्री ही फक्त सण नाही तर ती कर्मशुद्धीची रात्र आहे. आणि त्या रात्री जर तुम्ही पूर्ण विश्वासाने कापूर वाहिला तर तो अग्नी तुमच्या नकळत झालेल्या चुका, वाईट विचार आणि नकळत दिलेल्या शापांचे परिणाम कमी करण्यास सुरुवात करतो. कारण शिव हे संहाराचे देव आहेत आणि ते वाईटाचा नाश करून नव्याला जागा देतात. जर तुम्ही कापूर वाहताना मनात एकच प्रार्थना केली की देवा, माझ्यातील जे काही अशुद्ध आहे ते जळून जाऊ दे आणि मला योग्य मार्ग दाखव, तर ही प्रार्थना विश्वात थेट पोहोचते. कारण त्या रात्री ऊर्जा सर्वाधिक जागृत असते आणि तुमचा आवाज महादेवांपर्यंत पोहोचतोच. महाशिवरात्रीच्या रात्री शक्यतो 12 वाजण्याच्या सुमारास किंवा तुम्हाला सोयीच्या शांत वेळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शिवपिंडीसमोर बसा, मन शांत करा आणि 3 वेळा खोल श्वास घ्या. नंतर पूर्ण श्रद्धेने एक कापूर शिवपिंडीवर वहा आणि ओम नमः शिवायचा मंत्र किमान 21 वेळा जपा. आणि जळणाऱ्या कापुराकडे पाहताना मनातील सर्व दुःख, भीती आणि अडथळे त्या ज्वाळेत अर्पण करा. कापूर पूर्ण जळून गेल्यावर डोळे मिटून महादेवाचे आभार माना आणि असा विश्वास ठेवा की तुमचं काम झालं आहे. कारण श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. शिव हे संहाराचे देव आहेत, म्हणजे वाईट, अज्ञान आणि अंधाराचा नाश करणारे. आणि कापूर हा अग्नितत्वाचा शुद्ध प्रकार असल्यामुळे तो जळताना वातावरणातील जड, नकारात्मक आणि थांबलेली ऊर्जा हलकी करतो. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा संपूर्ण विश्वात शिवतत्व सक्रिय असते तेव्हा हा कापूर तुमच्या घरातील आणि शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रांवर परिणाम करतो आणि एक अदृश्य शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करतो. जर तुमच्या घरात सतत पैशांची अडचण येत असेल, कमाई असूनही पैसा टिकत नसेल किंवा अचानक खर्च वाढत असतील तर महाशिवरात्रीच्या रात्री एक कापूर आणि 2 लवंगा एकत्र प्रज्वलित करून शिवपिंडीसमोर ठेवा आणि मनात प्रार्थना करा की घरातील आर्थिक अडथळे जळून जाऊ देत आणि हा धूर संपूर्ण घरात फिरवा. कारण असे केल्याने घरातील थांबलेली धन ऊर्जा हलायला सुरुवात होते आणि पैशाचा प्रवाह हळूहळू सुरळीत होऊ लागतो. जर घरात सतत भांडणं, तणाव किंवा गैरसमज होत असतील तर महाशिवरात्रीला कापुरामध्ये थोडंसं तूप मिसळून प्रज्वलित करा आणि ओम नमः शिवाय चा जप करत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तो धूर पोहोचवा. कारण हा उपाय घरातील
जड वातावरण हलकं करतो आणि सदस्यांमधील नकारात्मक विचारांची पकड कमकुवत करतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर नजरदोष, मत्सर किंवा कोणाची वाईट ऊर्जा परिणाम करत आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी 7 वेळा कापूर तुमच्या डोक्यावरून उलट्या दिशेने फिरवून तो शिवपिंडीसमोर जाळा आणि प्रार्थना करा की जे काही नकारात्मक आहे ते या अग्नीत संपून जाऊ दे. कारण शिवाची साक्ष असताना केलेला हा उपाय संरक्षण कवच तयार करतो. कापूर हा इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे, जादू नाही, पण तो तुमच्या इच्छा आणि विश्वातील ऊर्जा यांच्यातील अडथळे जाळण्याचं माध्यम आहे. कारण अनेक वेळा आपली इच्छा पूर्ण होत नाही, कारण मनात शंका, भीती आणि नकारात्मक विश्वास असतात आणि कापूर जळताना त्या सूक्ष्म अडथळ्यांवर परिणाम करतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही एकच स्पष्ट आणि सकारात्मक इच्छेसाठी कापूर वाहिला आणि मनात शंका न ठेवता हे काम झालंच पाहिजे किंवा झालं आहे असा दृढ विश्वास ठेवला, तर पुढील काही आठवड्यात परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करू शकते. कारण श्रद्धा आणि कृती एकत्र आल्या की परिणाम हा 100% घडतोच. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.